मी टोकाची म्हणणार नाही, पण फार आक्रमक त्याबाबत राहिली आहे. म्हणजे आता ज्या पक्षाची तुम्ही युती करता त्या पक्षाच्या सभांमध्ये खूप इंटरेस्टिंग पोर्शन असायचा, लाव रे तो व्हिडिओ राज ठाकरे करायचा. तर आम्ही तुमचेच काही व्हिडिओ आम्ही आता आमच्या टू द पॉईंटमध्ये इथून पुढे आणणार आहोत, सगळ्यांचेच जे जे मुलाखती येतील. तर तुमचे काही व्हिडिओ आहेत की तुमची ही भूमिका तुम्हाला आगामी या नवीन मांडणीमध्ये कशी वाटते, राज ठाकरेंबद्दल तुमचं याच्यापूर्वीचं मत काय होतं आणि आता या नवीन मांडणीत कसं असणार आहे. एक तुमचा जुना व्हिडिओ आम्ही आता या स्क्रीनवरती दाखवतो. राज ठाकरेंबद्दल तुम्ही काय म्हणाला होतात त्याच्याबद्दल मला तुम्हाला प्रश्न विचारतात, पण सगळ्यात पहिला आपण तो व्हिडिओ बघूया. राज ठाकरे तुमच्यावर वाईट दिवस आले तो पोट दुपारी आणि घेस सुपारी भरत तुम्हाला आज उभं केलं तर न बोलते का राज ठाकरे. ईट का जवाब पत्थर से मिलेगा और इसी सभा में मिलेगा, इसी सभा. सुषमाताई, तुम्ही फारच म्हणजे राज ठाकरेंबद्दल म्हणजे तुम्ही त्या काळात सगळ्याच नेत्यांना अंगावरती घेत होतात, त्याच्यात तुम्ही मनसेलाही अंगावरती घेतलं. तुम्हाला असं वाटतं का म्हणजे आम्ही असा हा ठोकताळा कदाचित आमचा असेल, आम्ही फक्त बेरीज करत असत घडणाऱ्या घटनांची, आम्ही असं साधारणपणे की नवीन एक अलाइनमेंट होतं आहे, नवीन पक्षाची युती होते, तुमची नवीन पक्षाच्या युतीच्या ज्या चर्चा चालू आहेत, तुमचं त्याच्याबद्दल आक्रमक किंवा फारच टोकाची भूमिका राहिलेली आहे, म्हणून तुम्हाला थोडंसं आता आम्ही मी साईडलाईन म्हणणार नाही पण थोडं बाजूला होताना बघतोय का की तुम्ही ह्याच्यामुळे तुमची भूमिका राहिली आहे राज ठाकरेंबद्दलची, मनसेबद्दल? असं नाही वाटत. एक लक्षात घ्या, सैनिकाचा धर्म लढणे असतो. सेनापतींचा आदेश असतो की लढलं पाहिजे आणि सैनिकाने शस्त्र खाली ठेवायचे नसतात, सैनिकाने लढलं पाहिजे, तो त्याचा राजधर्म आहे. जेव्हा शिवसेना एक केडर बेस्ड पार्टी आहे, इफ लीडर ऑर्डर केडर शुड ओबे इट. एकदा नेतृत्वाचा आदेश येतो आणि खाली तो आदेश पर्क्युलेट होतो. जेव्हा आपल्या नेतृत्वावर कोणी काही बोलत आहे, टीका करत आहे, तेव्हा सैनिकाचं काम आहे की त्याने छातीचा कोट केला पाहिजे, त्याने चिलखत झालं पाहिजे आणि त्याने तो हल्ला परतवून लावला पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की फार काहीतरी मोठं शत्रुत्व आहे. माझं महाराष्ट्रातल्या एकाही नेत्यासोबत धुरा बंधाऱ्याचं भांडण नाही. महाराष्ट्रातल्या एकाही नेत्यासोबत अमक्याने माझं टेंडर पास केलं नाही, तमक्याने माझी फाईल अडवली किंवा अमक्यासोबत माझं कुठला तरी आर्थिक हितसंबंध दुखावला आहे, असं कुणाचंही भांडण नाही. स्वाभाविक आहे आत्ता तुम्ही हा व्हिडिओ लावाल, पण कदाचित जर मी राष्ट्रवादीत असते तर मी पवारांवर केलेल्या टीकेचे व्हिडिओ तुम्ही चालवले असते, किंवा जर मी काँग्रेसमध्ये असते तर मी गांधींवर केलेल्या टीकेचे पण व्हिडिओ तुम्ही लावले असते. मुद्दा हा आहे की मी जेव्हा चळवळीतली आहे तेव्हा चळवळीमध्ये सत्ता आणि संपत्तीचे फेरवाटप व्हावे यासाठीचे जे लढे दिले जातात त्यामध्ये आम्ही अनेक मुद्दे जेव्हा मांडतो तेव्हा अनेक लोकांवर आम्ही बोलतो. या सगळ्या लोकांवर बोलताना कुठेही सुषमा अंधारेचा व्यक्तिगत हितसंबंध नसतो.